नवरात्रीचे व्रत आता सुरू झालेले आहेत आणि आपल्यापैकी प्रत्येकानं कसं पालन करायचं या संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला मिळत असतीलच. पण एक इथं महत्त्वाचं मला सांगायचं आहे की कोणत्याही व्यक्तीनं आपल्या आयुष्याचं पालन केलं, नियमांचं पालन केलं तर तो नक्कीच यशस्वी बनू शकतो. पण अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाळायच्या आहेत ते आज तुम्हाला सांगतो. आयुष्य जगत असताना संकटं येतच असतात. मग अशा वेळेला आपल्या आयुष्यात असणाऱ्या गुरूंचं मार्गदर्शन आपल्यासाठी फार महत्त्वाचं ठरतं. तर मार्गदर्शनामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते आज तुम्हाला मी सांगतो. प्रत्येक व्यक्ती हा नशीबवानच असतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मानं, आपल्या कर्तृत्वानं आपल्या कुळाचं नाव मोठं करतो. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा कराल, तुम्ही तुमच्या आईवडिलांना कधीही कष्ट होऊ देणार नाही, दुःख देणार नाहीत, तर मग अशा वेळेला तुम्हाला नक्कीच प्रचंड यश मिळेल. जे व्यक्ती आपल्या आईवडिलांचा अपमान करतात, आपल्या आईवडिलांचं ऐकत नाहीत किंवा आईवडिलांच्या विरोधात जाऊन कार्य करतात, त्यांना ह्या जन्मी कधीही यश मिळत नाही. त्यामुळं आपल्या आईवडिलांचा सदैव आदर तुम्ही करावा, त्यांचा शब्द पाळावा. दुसरा मुद्दा, घर चालवण्यासाठी आपल्या जोडीदाराची सुद्धा साथ असणं तितकंच महत्त्वाचं आहे. नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून आपल्याला मिळणाऱ्या पैशांमध्ये घर कसं चालवायचं हे आपल्या पत्नीवर अवलंबून असतं. तुमच्या आयुष्यात आलेली पत्नी जर तुम्हाला समजून घेत असेल, जर तुमचा मान राखत असेल आणि ती तुमच्या भावना समजून घेऊन जर तुम्हाला मदत करत असेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीला देखील आयुष्यात फार मोठं यश मिळतं. तिसरा आणि शेवटचा मुद्दा, प्रत्येक व्यक्ती हा जन्मतःच प्रामाणिक असतो, पण इतर काही गोष्टी त्याच्या प्रामाणिकपणाला बदलण्यासाठी कारणीभूत असतात. जे व्यक्ती प्रामाणिकपणे धन कमवतात आणि आपण कमवलेल्या धनावर जे व्यक्ती समाधानी असतात, ज्यांना जास्त धन कमवण्याच्या लालसानं कोणत्याही प्रकारची अनैसर्गिक गोष्ट करणं पटत नसेल, तेच व्यक्ती ह्या पृथ्वीवर आणि त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात. तुम्हाला पगार कितीही असो किंवा तुम्ही कोणतंही काम करत असाल, पण जे तुम्ही करताय त्यात समाधानी असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रामाणिकपणे ते काम करून जे काही तुम्हाला पैसे मिळतील त्यात जगणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ह्यासाठी आपल्या मनात अहंकार कधीही उत्पन्न होऊ देऊ नका किंवा आपल्या मनात कधीही द्वेष, राग उत्पन्न होऊ देऊ नका. ज्या व्यक्ती हे 3 नियम पाळतात, हे 3 मुद्दे धरूनच आयुष्यभर वाटचाल करतात, त्यांना सदैव दैवी शक्तींची मदत मिळते आणि त्यांना सदैव चांगलेच यश प्राप्त होते. आपल्या आयुष्यात जगत असताना आपली वागणूक सुद्धा सुधारावी आणि इतरांशी प्रेमानं वागावं, ही सुद्धा आयुष्यातली साधनाच आहे. आणि हाच आपल्या जीवन साधना चॅनलचा मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो. आशा करतो की हे नियम जर तुम्हाला पटले असतील तर या नियमांना जास्तीत जास्त साधकांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.